दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज। रहदारी मुक्त नाशिक साठी वाहतूक पोलिसांची धडपड, आता नागरिकांनीही सजग होण्याची गरज। नाशिक शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलीस दिवसरात्र अथक परिश्रम घेत आहेत। भर उन्हात, पावसात आणि गर्दीच्या वेळेत रस्त्यावर उभे राहून ते वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र वाहतूक कोंडीची समस्या केवळ पोलिसांनीच सोडवणे शक्य नाही। नो पार्किंग मध्ये वाहने उभी करणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, सिग्नलचे उल्लंघन करणे आणि रस्त्यावर अतिक्रमण करणे यामुळे वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होत आहे। रहदारी मुक्त नाशिक घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वाहतुकीचे नियम पाळणे, वाहन योग्य ठिकाणी पार्क करणे आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करणे ही काळाची गरज आहे। लक्षात ठेवा, सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक ही केवळ पोलीस प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक जबाबदार नागरिकाची ही सामूहिक जबाबदारी आहे। दक्ष पोलीस न्यूज नागरिकांना आवाहन करते, वाहतुकीचे नियम पाळा, वाहतूक पोलिसांना सहकार्य करा आणि रहदारी मुक्त सुरक्षित नाशिक घडवण्यासाठी आपला मोलाचा सहभाग नोंदवा। आज या ठिकाणी सिटी सेंटर परिसरातील हा जो सिग्नल पॉइंट आपण बघतोय, वाहतूक पोलिसांची ही एवढी दमछाक, किती गंभीर प्रश्न असताना एवढे वाहतूक पोलीस वाहतुकीचं नियंत्रण करत असताना आज आपले वाहतूक पोलीस बांधव या ठिकाणी जे काही कर्तव्य बजावताना आपण पाहतोय। नाशिक शहरामध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहराभर रस्त्याचं खोदकाम चालू आहे, परंतु अशाच या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी रस्ते मोकळे आहे त्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ ही वाहतुकीची इतकी दयनीय अवस्था आहे का ते वाहतुकीचं नियमन देखील पालन करत नसताना या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी या पोलीस बांधवांना अक्षरशः कसरत करावी लागते। आज आपण बघू शकतो अशा प्रकारे या वर्दीमध्ये आपलाच एक बांधव या ठिकाणी या आपल्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर आहे आणि प्रत्येकाची काळजी घेताना आपण दिसून येते, रहदारी मुक्त करताना दिसून येते। परंतु प्रत्येक नागरिकाचं देखील कर्तव्य आपल्या सुरक्षिततेसोबतच आपण या वाहतूक पोलिसांचं त्यांची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे। नक्कीच बघू शकता आपण, कॅमेरा पर्सन राजीव शिंदेसह दक्ष पोलीस न्यूज नाशिक।